नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विषय खूप महत्वाचा आहे. इयत्ता 10वी हिंदीचा विषय आहे आणि हिंदी मधला एक इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो म्हणजे वृत्तांत लेखन. ज्यावरती आपल्याला 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. म्हणजे वृत्तांत लेखन म्हणजे बातमी आपण जी लिहितो किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण रिपोर्ट रायटिंग म्हणतो, ते वृत्तांत लेखन 5 मार्काचं आहे मित्रांनो. इथे आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. तर कशा प्रकारे आपल्याला वृत्तांत लेखन हिंदीचं करता येईल? किस तरह से हम हिंदी का वृत्तांत लेखन लिख सकते हैं? तो उसके ऊपर आज हम चर्चा करेंगे। तो चलो जाते हैं आगे, लेकिन आगे जाने से पहले एक रिक्वेस्ट है, अगर आप हमारे चैनल पे नए हो और अब तक हमारा चैनल आपने सब्सक्राइब नहीं किया, तो प्लीज़ अभी के अभी चैनल सब्सक्राइब करके उसके बाजू में जो बेल का बटन है उसे भी दबाइए, ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे। तो देखो दोस्तों, सबसे पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वृत्तांत जर लिहायचा असेल, आता इथे एक विषय मला दिलेला आहे, ते वृत्तांत लेखन। गुरु कृपा विद्यालय बीड़ में मनाए गए स्वतंत्रता दिन समारोह का 70 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए। वृत्तांत में स्थल, काल, घटना का उल्लेख होना अनिवार्य है। तो स्थल, काल और घटना इनका उल्लेख होना वृत्तांत लेखन में बहुत जरूरी रहता है। तर आता वृत्तांत लिहिताना बघा, सगळ्यात पहिली गोष्ट कुठली काळजी घ्यायची? आता आपल्याला स्वतंत्र दिन साजरा झाला, याची मला बातमी तयार करायची आहे। तर या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला मुद्दा लक्षात घ्या, की विषयाचं आकलन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बातमी लिहिता हिंदीची, त्यावेळेस या काही गोष्टी लक्षात घ्या. विषयाचे आकलन आणि रूपरेषा म्हणजे याच्यामध्ये वृत्तांत लेखनासाठी दिलेला विषय नीट समजून घ्या. त्या आधारावर एक कच्ची रूपरेषा तयार करा आणि त्यानंतर तुम्ही घटनाक्रमानुसार वृत्तांत लिहू शकता. किंवा दुसरी गोष्ट, महत्त्वाच्या बाबींचा समावेश करा. वृत्तांत लिहित असताना केवळ महत्त्वाच्या गोष्टींचाच समावेश करावा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच आपण लिहिल्या पाहिजेत. ओके. अनावश्यक गोष्टी आपल्याला अजिबात लिहायच्या नाहीयेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, वृत्तांत लेखनात दिनांक, वेळ, ठिकाण आणि उपस्थित प्रमुख व्यक्ती किंवा पाहुणे यांचा समावेश आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर सजीव आणि वास्तव वर्णन करायचंय. घटनेचे वर्णन सुंदर आणि सजीव असावं, जेणेकरून वाचकाला ती घटना डोळ्यासमोर उभी राहील. त्यामध्ये कोठेही अस्वाभाविकता किंवा अतिशयोक्ती आपल्याला नसली पाहिजे. बातमी किंवा वृत्तांत ज्यावेळेस तुम्ही लिहिता, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला या ठिकाणी अतिशयोक्ती नसली पाहिजे. त्यानंतर आकर्षक शीर्षक देणं गरजेचं आहे. संपूर्ण वृत्तांताला एक छोटं, अर्थपूर्ण आणि आकर्षक असं शीर्षक देणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात, की इथे आपल्याला जे वृत्तांत लिहायचा आहे, त्याच्यामध्ये वृत्तांत मला कुठला लिहायचा आहे? माझा विषय काय आहे? तर गुरुकृपा विद्यालय बीड में मनाए गए स्वतंत्रता दिन समारोह का 70 से 80 शब्द में वृत्तांत लेखन कीजिए. म्हणजे मला बीड मधली जी शाळा आहे, गुरुकृपा विद्यालय, याच्यामध्ये या शाळेमध्ये जो स्वतंत्र दिन साजरा झाला, तर त्या स्वतंत्र दिन साजरा झाल्याचा मला वृत्तांत लिहायचा आहे. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस स्वतंत्र दिन साजरा केला जातो, मग तुमच्या शाळेतला स्वतंत्र दिन तुम्ही समोर आणा. एक टायटल द्या, की बाबा गुरुकृपा विद्यालयामध्ये स्वतंत्र दिन साजरा, या फिर गुरुकृपा विद्यालय में बीड में स्वतंत्र दिन समारोह झालेला आहे पूर्णपणे, असं तुम्हाला टायटल द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लिहू शकता, की बीड म्हणजे गुरुकृपा विद्यालय बीड या शाळेमध्ये स्वतंत्र दिन खूप उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा झाला. ते मी तुम्हाला हिंदीमध्ये कसं लिहायचं ते पण सांगतो. पण आधी तुम्हाला मराठीत नीट व्यवस्थित विषय समजून सांगतो, की नेमकं काय लिहिलं पाहिजे, की साजरा झाला. आणि या कार्यक्रमामध्ये काय झालं बाबा, प्रमुख पाहुणे कोण होते, कुणाच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, काही स्पर्धा घेतल्या आल्या होत्या का? वृत्त स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, इस प्रकार की प्रतियोगिता जो है वो भी ली जाती है कभी-कभी स्वतंत्रता दिन के अवसर पर। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक वृत्तांत लेखन जो आहे तो तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. तर आता आपण प्रत्यक्षात या ठिकाणी उदाहरण जर बघितलं, तर इथे बघा काय घेतलंय आपण, की इथं आपण लिहू शकतो, की गुरुकृपा विद्यालय में स्वतंत्रता दिवस का शानदार समारोह. हे झालं कार्यालयीन प्रतिनिधीद्वारा. जर ती बातमी द्यायची असेल एखाद्या पेपरला, तर इथं तुम्ही कंसामध्ये लिहू शकता कार्यालय प्रतिनिधीद्वारा. आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, बीड 16 ऑगस्ट 2026 ही तारीख या ठिकाणी आपण लिहिली. आणि मग आपल्याला लिहिता येईल, की बाबा स्थानिक गुरुकृपा विद्यालय में कल 15 अगस्त को स्वतंत्रता दिन का पावन पर्व बड़े उत्साह और देशभक्ति के साथ मनाया गया. म्हणजे या ठिकाणी काय लिहिलंय, की बाबा गुरुकृपा विद्यालयामध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्रता दिवस जो आहे, तो अतिशय पावन आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये, देशभक्तीच्या वातावरणामध्ये साजरा केला गेला. आणि पुढे दिलेलं आहे, समारोह की सुरुवात ठीक 7:30 बजे हुई. म्हणजे हा जो समारोह आहे, स्वतंत्रता दिन आहे, तो सकाळी 7:30 वाजता सुरू झाला. ओके. कार्यक्रम के मुख्य अतिथि विद्यालय के वरिष्ठ पूर्व शिक्षक श्री पाटिल सर थे.
म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते शाळेचे माजी शिक्षक पाटील गुरुजी होते, पाटील सर होते असं दिलेलं आहे. उन्होंने तिरंगा फहराया, जिसके बाद सभी ने मिलकर राष्ट्रगान गाया और तिरंगे को सलामी दी. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्याच्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी तिरंग्याला सलामी दिली, झेंड्याला सलामी दिली आणि विद्यालय के प्रांगण में चारों ओर भारत माता की जय के नारे गूंजने लगे. विद्यालयामध्ये सर्व दिशेने भारत माता की जय या ठिकाणी अशा प्रकारे भारत माता की जय या घोषणा ज्या दिल्या होत्या, त्या या ठिकाणी आपण घेतल्या. इस अवसर पर छात्रों ने देशभक्ति गीत और भाषण प्रस्तुत किए. या सगळ्या अवसरवरती, या सगळ्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि भाषण जे आहे, ते या ठिकाणी भाषण दिलं. मुख्य अतिथि ने अपने प्रेरणादायक उद्बोधन में छात्रों को देश के प्रति कर्तव्य और शिक्षा के महत्व के बारे में समझाया. आणि विद्यालय के मुख्याध्यापक ने सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी. अंत में विद्यार्थियों को मिठाई बांटी गई और सुबह 9 बजे राष्ट्रगीत के साथ कार्यक्रम का समापन हुआ. म्हणजे संध्याकाळी जो आहे राष्ट्रगान जो आहे म्हणजे वंदे मातरम असेल, राष्ट्रगीत जे आहे आपलं सॉरी सुबह 9 बजे राष्ट्रगीत के साथ कार्यक्रम का समापन हुआ आणि सकाळी 9 वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रम बाबा या ठिकाणी संपला. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारचं वृत्तांत लेखन जे आहे ते लिहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वृत्तांत लेखन लिहिता आलं पाहिजे. टायटल तुम्हाला व्यवस्थित वृत्तांत लेखनामध्ये द्यायचं हे लक्षात घ्या. टायटल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित टायटल देणं गरजेचं आहे. टायटल नंतर तिथे तुम्हाला दिनांक, स्थळ कुठलं आहे आणि म्हणजे तारीख असेल, वेळ असेल आणि स्थळ असेल या सगळ्या गोष्टी तिथं आल्या पाहिजेत. त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये कोण-कोण पाहुणे उपस्थित होते, या गोष्टी सुद्धा तिथं तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत आणि या कार्यक्रमामध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या, कुठल्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या, कार्यक्रम कशाप्रकारे घेतलं, कशाप्रकारे रूपरेषा होती त्या कार्यक्रमाची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं व्यवस्थित सांगता आल्या पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण वृत्तांत लेखन कसं लिहायचं यावर आज चर्चा केली. तर यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी कुठला एक नवीन भाग जो आहे रायटिंग स्किलचा त्यावर आपण चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला हिंदी विषय अवघड जात असेल, हिंदीच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील, तर काळजी करू नका. हिंदीच्या नोट्स आणि इम्पोर्टंट प्रश्नपत्रिकांची जी लिंक आहे, मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, त्या लिंकवर क्लिक करा. प्रश्नपत्रिकाच्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील हिंदीच्या आणि तुम्ही नोट्सच्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला हिंदीच्या नोट्स मिळतील. तर तुम्ही व्हिडिओच्या खाली जाऊन या सगळ्या नोट्स आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय. तर चला मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.